नमस्कार. आपल्या पृथ्वीवर अक्षरशः करोडो प्रकारचे जीव आहेत, अगदी सूक्ष्म बॅक्टेरियापासून ते मोठमोठ्या हत्तींपर्यंत. पण शास्त्रज्ञ या सगळ्या प्रचंड विविधतेला एका व्यवस्थेत कसं बसवतात? आज आपण हेच समजून घेणार आहोत की प्रत्येक जीव एकमेकांशी कसा जोडलेला आहे आणि त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं. आता हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटेल नाही का? एक मशरूम आणि एक हत्ती ह्यांच्यात काय साम्य असू शकतं? पण हाच प्रश्न आपल्याला ह्या वर्गीकरणाच्या मुळाशी घेऊन जाईल. चला तर मग ह्या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या जीवांमध्ये काय संबंध आहे ते शोधून काढूया. बरं, तर हे सगळं वर्गीकरण सुरू होतं एका अगदी सोप्या संकल्पनेपासून, आणि ती म्हणजे सजीव. जगातली प्रत्येक गोष्ट जी जिवंत आहे ती या एकाच मोठ्या गटात येते. हीच आपली सुरुवात आहे आणि इथूनच आपण एक एक करून पुढचे टप्पे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जीवसृष्टीचं वर्गीकरण करताना जी पहिली आणि सगळ्यात मूलभूत विभागणी केली जाते ती त्या जीवाच्या पेशींच्या रचनेवरून होते. असं समजा की यामुळे जीवसृष्टीच्या झाडाला दोन मोठ्या फांद्या फुटतात. तर गोष्ट अशी आहे की सगळ्या पेशी सारख्या नसतात. एका बाजूला आहेत आधिकेंद्रकी पेशी, ज्या एकदम साध्या असतात, म्हणजे त्यांच्यात कुठलंही स्पष्ट केंद्रक नसतं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत दृश्यकेंद्रकी पेशी, ज्या थोड्या गुंतागुंतीच्या असतात आणि हो, त्यांच्यात एक व्यवस्थित केंद्रक असतं. हाच आपल्या वर्गीकरणाचा पहिला आणि सगळ्यात मोठा फरक आहे. तर मग ज्यांच्याकडे ह्या साध्या आदिकेंद्रकी पेशी आहेत त्या सगळ्यांना शास्त्रज्ञांनी एकाच सृष्टीत टाकलं आहे आणि तिचं नाव आहे सृष्टी मोनेरा. हे खरं तर आपल्या पृथ्वीवरचे सगळ्यात प्राचीन आणि साधे जीव आहेत. हे बघा, हा आहे एक जीवाणू. मोनेरा सृष्टी नेमकी कशी असते हे समजून घेण्यासाठी यापेक्षा चांगलं उदाहरण नाही. याच प्रकारच्या साध्या पेशींनी बनलेले हे जीव आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतात. चला, आता जीवसृष्टीच्या झाडाच्या दुसऱ्या मोठ्या फांदीकडे वळूया, म्हणजे दृश्यकेंद्रकी जीवांकडे. लक्षात आहे ना, यांच्या पेशी अधिक गुंतागुंतीच्या असतात आणि इथेच आपल्याला वर्गीकरणाचा पुढचा स्तर बघायला मिळतो. इथे आल्यावर शास्त्रज्ञ पुढचा प्रश्न विचारतात, अच्छा, हा जीव दृश्यकेंद्रकी आहे हे तर कळलं, पण तो एकाच पेशीचा बनलाय की अनेक पेशींचा? या एका प्रश्नामुळे आपल्याला दोन वेगवेगळे मार्ग मिळतात. तर जे जीव दृश्य केंद्रकी आहेत पण त्यांचं संपूर्ण शरीर फक्त एकाच पेशीचं बनलेलं आहे, त्यांच्यासाठी एक वेगळी सृष्टी आहे, प्रोटिस्टा. मॉनेराच्या तुलनेत यांची पेशी खूपच जटिल असते. जणू काही एका पेशीमध्येच एक संपूर्ण जग सामावलेलं आहे. जसं की हा अमिबा. बघा, एकच पेशी आहे पण त्यातच त्याचं सगळं जग आहे. हालचाल करणं, अन्न मिळवणं, प्रजनन करणं, सगळं काही एकाच पेशीत घडतं. किती आश्चर्यकारक आहे नाही का? बरं, मग त्यांचं काय, जे बहुपेशीय आहेत? चला आता त्यांच्याकडे जाऊया. इथे वर्गीकरणासाठी एक नवीन आणि खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहिलं जातं. बघूया ते काय आहे. ती गोष्ट म्हणजे पेशीभित्तिका. पेशीभित्तिका म्हणजे काय, तर पेशीच्या बाहेर असलेलं एक कडक, सुरक्षक आवरण. आता काही जीवांच्या पेशींमध्ये ते असतं आणि काहींमध्ये नसतं. आणि याच एका साध्या फरकामुळे जीवसृष्टीची उरलेली 3 मोठी राज्य वेगळी होतात. सगळ्यात आधी ते जीव ज्यांच्या पेशींना ही भित्तिका नसते, त्यांना सरळ प्राणीसृष्टीमध्ये टाकलं जातं. ही पेशीभित्तिका नसल्यामुळेच प्राण्यांच्या पेशी लवचिक असतात आणि ते सहज हालचाल करू शकतात. जसे की हत्ती किंवा साप यांच्या शरीरात लवचिकता असते, ते धावू शकतात, सरपटू शकतात, कारण त्यांच्या पेशींभोवती ते कडक आवरण म्हणजे पेशीभित्तिका नसते. ठीक आहे, म्हणजे प्राणी तर वेगळे झाले. आता उरले ते जीव जे बहुपेशीय आहेत आणि ज्यांना पेशीभित्तिका आहे. मग यांच्यात फरक कसा करायचा? तर शास्त्रज्ञांनी त्यांची अन्न मिळवण्याची पद्धत बघितली. या गटात आपल्याला 2 मुख्य प्रकार दिसतात. एक म्हणजे स्वयंपोषी, जे सूर्यप्रकाशाचा वापर करून आपलं अन्न स्वतः तयार करतात. आणि दुसरे म्हणजे परपोषी, जे पोषणासाठी इतरांवर अवलंबून असतात, म्हणजे इतरांकडून अन्न मिळवतात. तर जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्यांना आपण सगळेच ओळखतो, ते म्हणजे वनस्पती. ज्यांना पेशीभित्तिका असते आणि जे प्रकाश संश्लेषण करतात त्यांची एक स्वतंत्र सृष्टी आहे, वनस्पती. जसं की हे फूल. वनस्पती स्वतः अन्न बनवून संपूर्ण परिसंस्थेचा आधार बनतात. खरं तर त्यांच्यामुळेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे. आणि आता उरला शेवटचा गट,
ज्यांना पेशीभित्तिका तर आहे, पण ते वनस्पतींसारखं स्वतःचं अन्न बनवत नाहीत आणि प्राण्यांसारखं खातही नाहीत. मग ते काय करतात? तर ते मृत गोष्टींमधून पोषक तत्व शोषून घेतात. ही आहे कवकसृष्टी. हे मशरूम या कवकसृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे. ते निसर्गात विघटकाचं म्हणजे साफसफाईचं काम करतात. आणि हो, आता आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मशरूम आणि हत्ती दोघंही दृश्यकेंद्रकी आहेत. पण हत्ती पेशीभित्तिका नसलेला प्राणी आहे, तर मशरूम पेशीभित्तिका असलेला कवक आहे. तर बघा, आपण कुठून सुरुवात केली होती? फक्त सजीव या एका शब्दापासून. आणि आता आपल्यासमोर 5 वेगवेगळ्या सृष्टी आहेत. मोनेरा, प्रोटेस्टा, वनस्पती, कवक आणि प्राणी. याच सोप्या प्रश्नांच्या आधारे शास्त्रज्ञ संपूर्ण जीवसृष्टीची अशी सुंदर मांडणी करतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. थॉमस हक्सले म्हणाले होते की विज्ञानातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे एका सुंदर कल्पनेचा एका कठोर सत्यामुळे होणारा अंत. याचा अर्थ सरळ आहे, विज्ञान कधीच थांबत नाही. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आज आपण वापरत असलेली ही 5 सृष्टींची पद्धत आपल्याला माहीत असलेल्या सर्व जीवांना एका चौकटीत बसवते. पण विचार करा, उद्या जर असा एखादा जीव सापडला जो यात कुठेच बसत नाही, तर काय होईल? तेव्हा शास्त्रज्ञांना ही चौकट बदलावी लागेल, कदाचित नवीन तयार करावी लागेल. कारण विज्ञान म्हणजे उत्तरं शोधण्याचा एक न संपणारा प्रवास आहे.